नमस्कार, मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मुठ मतदारसंघातील बातमी विशेष कार्यक्रमामध्ये। मित्रांनो, आजच्या विशेष कार्यक्रमातून वाचत असेल की महेश मोते रायगड जिल्हा सरचिटणीस भाजपा यांच्या तालुक्याने रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाने जे 11/12/2023 पासून रायगड सुरक्षा मंडळाचे जे रक्षक आहे सुरक्षा रक्षक हे आंदोलन करत होते, त्या आंदोलनस्थळी महेश मोते यांनी भेट दिली असता तात्काळ रायगड सुरक्षा मंडळाने 3/1/2024 रोजी त्यांना तिथे बैठकीसाठी त्यांच्या दालनामध्ये बोलवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही हे लेटर बघू शकता। तर मित्रांनो, काल मी जे सुरक्षा रक्षक रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक हे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनस्थळी भेट दिली रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। त्यावेळेला तिथे भारतीय जनता पार्टीचे महेश मोते हे सुद्धा उपस्थित होते। त्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मी सुद्धा काही आंदोलनकर्त्यांशी बोललो रायगड सुरक्षा रक्षकांच्या। त्यावेळी त्यांनी मला अशी माहिती दिली की मित्रांनो, 2019 मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून रायगड सुरक्षा रक्षकांसाठी जी भरती झालेली होती आणि भरती झाल्यानंतर 2-2.5 हजार मुलं घेतलेली होती आणि मुलं घेतलेली असून सुद्धा त्यांना कामावर आम्ही घेतो असं सांगण्यात आलेलं होतं। तशा पद्धतीनं मेसेज सुद्धा करण्यात आलेले होते, परंतु प्रत्यक्षात त्यांना कामावर मात्र त्यांना ते घेतले जात नव्हतं। त्या दृष्टिकोनातून त्यांनी 3 वर्षाच्या नंतर शेवटीला 3-4 वर्षानंतर आंदोलनाचं हत्यार उपासलं। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे 4 जी सुरक्षा रक्षक आहेत यांनी 11-12-13 3 दिवस पाणी अन्न काही खाल्लं नव्हतं, अशा पद्धतीचं हे आंदोलन चालू होतं। परंतु रायगड जिल्ह्यामधील अलिबाग मुठ मतदारसंघामधील कोणालाही कदाचित लोकप्रतिनिधींना वगैरे माहिती नसावं। तर मित्रांनो, अशा पद्धतीची दुर्दैवपूर्ण परिस्थिती रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग मुठ मतदारसंघामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आहे। त्यावेळेला महेश मोते यांनी त्यांना भेट दिल्यानंतर त्या खात्यातील रायगड सुरक्षा मंडळाच्या खात्यातील अधिकाऱ्यांशी महेश मोते हे फोनवर चर्चा केली आणि काय चर्चा केली ती पहिल्यांदा तुम्ही पुढाकार घेऊन MSF वाले जर या विषयामध्ये पुढाकार घेऊन जर नियुक्त्या काही प्रतिनियुक्त्या करत असतील तर RSF वाले काय करणार मग? साहेब, पण तुम्हाला ही वेळच कशाला यायला पाहिजे की तुम्ही MSF वाल्यांना एंट्री करून दिली? तुम्ही ते करस्पॉन्डन्स ठेवला पाहिजे ना की तुमच्याकडे रायगड पोलीस जर रायगड सुरक्षा रक्षकाची सगळी भरतीची प्रक्रिया सुरू आहे, MSF वाले HPCL ला आले, MSF वाले आमच्या मेडिकल कॉलेजला प्रयत्न करतायत, गेलला आले, तुम्ही त्या ठिकाणी त्यांना रोखू शकता ना? अहो, ते कारवाई नका करू, त्या ठिकाणी MSF वाले जर नियुक्त्या करू शकतात तर तुम्ही त्या ठिकाणी या RSF वाल्यांच्या नियुक्त्या केल्या पाहिजे ना, रायगड सिक्युरिटी फोर्स वाल्यांच्या। तुम्ही त्यासाठी काय करताय? साहेब, प्रोसिक्युशन करून तुम्ही त्यांच्या विरुद्ध काही कराल, पण ह्या मुला आता काय झालं? माझं म्हणणं असं आहे, समजून घ्या जरा। माझं म्हणणं असं आहे की आता हे RSFचे जे तरुण आहेत ते साधारण 3,000 पर्यंत जिल्ह्यामध्ये आहेत आणि आता इथे बसलेले साधारण 100 तरुण आहेत। नाही, संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2800 आहेत। नाही, 1100 लोकांना जॉब देणं, 1100 तरुणांना जॉब देणं, त्याच्यामध्ये प्रेफरन्शियली तुम्ही एक लिस्ट तयार केली पाहिजे आणि मागे ज्यांची तुम्ही हे घेतली होती, इंटरव्ह्यू घेतली होती, त्यांना प्रेफरन्शियली तुम्ही काय केलं पाहिजे? माझी रिक्वेस्ट अशी, या मुलांना असं उपोषणाला बसून चालणार नाही, तुम्ही त्यांना इथे येऊन पण तुम्ही येऊन गेलात का? तुमचं नाही, मी आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतो या विषयामध्ये। मी मते साहेबांशी बोललोय, त्यांचा वेळ घेतलाय
तुम्ही येऊन या ठिकाणी जर रिक्वेस्ट केली असती तर ती ऑथेंटिक झाली असती. नाही, उपोषणाच्या ठिकाणी कोणी आलं नाही. ते इन्स्पेक्टर पवार जे आहेत ना ते एवढे बदमाश आहेत, म्हणजे मला बोलायला नका लावू, पण आता काय झालं, एवढ्या तक्रारी आहेत. त्या पवारांबद्दल तर जिल्ह्यामध्ये खूप नाराजी आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्यांचे वरिष्ठ असाल तर तुम्ही त्याची इन्क्वायरी पहिली केली पाहिजे की ही सगळी परिस्थिती कशी उद्भवली. तुम्ही अधिवेशनात आहात ना परवापर्यंत. हा, मी येतो तिथे, मग नंबर तर आता घेतलाच आहे, मग समोरासमोरच बोलू. हा ठीक आहे. तुम्ही एक पत्र जर दिलं, आता तुम्ही ऐका, तुम्ही पत्र पाठवून द्या त्यांना. मी या मुलांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी उपोषण सोडावं आणि मग परवाच्याला यांचे प्रतिनिधी तुम्ही एक पत्र पाठवा. माझं तुम्हाला असं सजेशन आहे, तुमचं एक पत्र पाठवून द्या. मी त्या पत्रावरती यांना उपोषण मागे घ्यायची रिक्वेस्ट करतो आणि मग परवाच्याला यांचे 3-4 प्रतिनिधी घेऊन मी नागपूरला येतो. आपण थेट देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करू की तुम्हाला पण त्याच्यामध्ये मदत होईल की शेवटी अधिकारी म्हणून चालेल. मी आता स्पीकर फोन ऑन करतो, तुम्ही जरा त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी बोला. मित्रांनो, बघितलं तुम्ही की महेश मोहिते हे त्या चौधरी नावाच्या अधिकाऱ्यांशी काय बोलले आणि कशा पद्धतीने अजून रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील हे जे काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांना कामावर अजूनपर्यंत का घेत नाही आणि लगेचच त्यांनी या गोष्टीची दखल घेतली. सध्या महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू आहे. महेश मोहिते यांनी संपूर्ण कागदपत्रासह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन असे तेथील सुरक्षा रक्षक मंडळाच्या आंदोलनकर्त्यांना सांगितले. परंतु सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, तेथील जे 4 आंदोलक होते जे आमरण उपोषण करत होते, पाणी न पिता न जेवता, त्यांची परिस्थिती खालावलेली होती. तिथे डॉक्टरसुद्धा त्यांना एकदा तपासायला आलेले होते, परंतु नंतर जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यावर कोण लक्ष देत नव्हते. महेश मोहिते यांनी तात्काळ संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांना कॉल केले. 5 मिनिटांमध्ये तर डॉक्टर आले आणि त्यांनी संपूर्ण आंदोलनकर्त्याचं मेडिकल चेकअप केलं. त्याच्यानंतर त्या खात्यातील रायगड सुरक्षा रक्षक खात्यातील संबंधित उपजिल्हाधिकारी, मला वाटते शेट्टी असतील, नाव मला आठवत नाही, मी सुद्धा तिथे होतो, त्यांच्याशी त्यांनी भेट घेतली आणि भेट घेतल्याच्यानंतर मला वाटतं दुपारी 3-4च्या दरम्यानमध्ये अशा पद्धतीने रायगड सुरक्षा मंडळाकडून एक पत्र ज्या संस्थेमार्फत रायगड सुरक्षा मंडळ हे आंदोलन करत आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांना आश्वासित करण्यात आलेलं आहे की 3/1/2024 रोजी रायगड सुरक्षा मंडळाच्या कार्यालयामध्ये आम्ही बैठक आयोजित केलेली आहे, तरी कृपया तुम्ही सदर हे जे काही उपोषण आहे ते मागे घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या एकंदरीत 2019 पासून हे रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक हे त्यांना रायगड सुरक्षा मंडळाने जी भरती केलेली होती त्या भरतीमध्ये पास होऊन सुद्धा 4 वर्ष त्यांच्या हाताला काम नाही आहे. अशा पद्धतीने कितीतरी वर्ष फुकट गेली आणि शेवटीला त्यांना आंदोलनाचा हत्यार उचलायला लागला. माहिती आपल्याला 2019 पासून ते 2-2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्या आघाडीच्या सरकारमधील लोकप्रतिनिधींनी अलिबाग मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी काहीतरी करायला पाहिजे होतं, परंतु कोणाने काही करता आलं नाही. परंतु आज मी माझ्या स्वतः डोळ्यांनी पाहिलं आणि त्या दृष्टिकोनातून महेश मोहिते यांचे मला विशेष आभार मानावे लागतील की जर कुठलाही पक्ष, कुठलाही नेता, कुठलाही कार्यकर्ता रायगड जिल्ह्यातील अलिबाग मतदारसंघातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना जर काय नोकरीसाठी हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न करत असतील तर मी निश्चितच त्याचे जाहीर आभार सुद्धा मानायला कमी पडणार नाही. मित्रांनो, मला जास्त काही सांगायची आवश्यकता वाटत नाही. अशा पद्धतीचा हा एक छोटासा व्हिडिओ
जनसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि अशाच पद्धतीने राजकारणातील नेत्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, पदाधिकाऱ्यांनी काम करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. असो मित्रांनो, अशा पद्धतीने हे कागदपत्र महेश मोहिते यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्याच्यानंतर की कधीपर्यंत ह्या रायगड सुरक्षा रक्षकांना न्याय मिळतो हे सुद्धा पाहणं अगत्याचं आहे. कारण की फक्त आजकाल आश्वासनच आपल्याला सध्या अलिबाग मतदारसंघामध्ये पाहायला मिळत असतात. अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न हाताळण्यासाठी काही लोक टोटल अयशस्वी झालेले आपण पाहिलेले आहेत. परंतु महेश मोहिते स्वतः वकील असल्याकारणाने कोणत्या रायगड जिल्हा जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्यातील कोणत्या अधिकाऱ्याशी बोलायला पाहिजे हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तशा पद्धतीने त्यांनी संबंधित गृह खात्यातील अधिकाऱ्यांशी बोलून त्याच्यावर हा तोडगा काढलेला आहे. आणि मला वाटतं कदाचित, मला माहिती नाही परंतु कदाचित आंदोलनकर्त्यांनी रायगड सुरक्षा रक्षकांनी स्थगित केलेलं असावं. कारण की त्यांना आश्वासित करण्याचं पत्र अगोदरच मंडळाने पाठवलेलं आहे. येणाऱ्या कार्यकालामध्ये रायगडमधील अलिबाग मतदारसंघातील सुरक्षा रक्षकांना नोकरी मिळते की नाही हे पाहणं अगत्याचं ठरेल. इथेच थांबतो. जर काम असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.